नमस्कार, मी प्रशांत पवार. युवा क्रांती न्यूज मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मर्यादित कंपनी शेगाव शहर यांनी आज प्रभाग 1 व प्रभाग 2 ला आश्वासन दिले, ते पण लेखी. जर समजा ह्या 15 दिवसाच्या आत तक्रारीचं परिपूर्ण निवारण जर झालं नाही तर तिथल्या ग्राहकांची भूमिका काय असेल ते आपण जाणून घेऊया. आज आम्ही आता इथे निवेदन दिलेलं आहे. यांनी 15 दिवसाचा वेळ मागितलेला आहे. जर 15 दिवसात यांनी लाईन व्यवस्थित नाही केली तर आम्ही पुन्हा आंदोलन मोठं उभं करू. त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात आम्ही आंदोलन करू आणि उपोषण सुद्धा करण्याची तयारी आहे आमची. आज जो लोकांना त्रास होतो तो लाईन गेल्यानंतर सर्वांनाच कळतं आणि फक्त प्रभाग 1 आणि 2 ह्याच प्रभागाला नेहमी त्रास होतो. त्यामुळे आम्ही सर्वजण पेटून उठू आणि उपोषणाची तयारी ठेवू कायदेशीररित्या. नेमकं उपोषण कोणत्या प्रकाराचं राहणार? आता एक साखळी उपोषण करू शकतो की आमरण उपोषण सुद्धा करू शकतो आम्ही. कारण लाईट हा आता सध्या विषय झालेला आहे, सर्वांना आवश्यक आहे आणि तो जर आम्हाला पुरवठा व्यवस्थित मिळत नसेल तर तो मिळवून घेण्याचा आमचा अधिकार आहे आणि तो आम्ही मिळवून घेणारच. म्हणजे आजच्या तुमच्या स्पष्टीकरणावर इथं समजते आम्हाला की जर समजा ह्या घडामोडी जर घडल्या नाही तर तुम्ही आमरण उपोषण करण्याच्या तयारीत आहे. पण प्रभाग 1 व प्रभाग 2 या सर्व गोष्टीला सहभाग आहे का? सर्वांचा सहभाग आहे आणि आज त्याचं तुम्हाला उदाहरण दिसलेलं आहे. सर्व प्रभाग 1 आणि 2 मध्ये नागरिक इथं आले होते आणि स्वतः हजर राहून त्यांनी इथे निवेदन दिले. नंतर निवेदनाचं उत्तर देण्यासाठी त्यांनी आम्हाला काही लोकांना थांबून ठेवलं आणि त्यांनी लेखी आम्हाला उत्तर दिलेलं आहे. महावितरण विद्युत मर्यादा कंपनी शेगाव, आज तुम्ही प्रभाग 1 व प्रभाग 2 ला आश्वासन दिले, ते पण लेखी. किती दिवसाचा कालावधी दिला मला त्याची कल्पना माहिती नाही. 15 दिवस. जर या 15 दिवसात या 15 दिवसाच्या कालावधीत जर समजा ग्राहकांच्या समस्या जर सोडवल्या नाही त्यापुढे नाही, इंडिव्हिज्युअल जी समस्या आहे आपण सगळ्यांची समस्या सोडवलेली आहे. ही समस्या लाईनची होती तर आता काल नैसर्गिक पावसामुळे विजामुळे काही ठिकाणी ते जंपर वगैरे तुटले, काही इन्सुलेटर फेल झाले, त्यामुळे लाईन गेली होती. आणि काळजी म्हणून आपण अगोदर मेंटेनन्स केलेला आहे. आणखीन व्यवस्थित पेट्रोलिंग करून आणखीन मेंटेनन्स करून आपण ग्राहकाला चांगली सेवा द्यायचा प्रयत्न करू. माझ्या माहितीनुसार सर मागे आपण जवळपास 5 दिवसाचा कालावधी दिला होता. या 5 दिवसात तुम्हाला कोणत्याच प्रकारची तक्रार किंवा ग्राहकांना न सोयी होणार नाही, पण तरी त्याच घडामोडी समोर येत नाही. आपण वेळोवेळी लोकांची तक्रार सॉल्व्ह करतोय आणि असं काही नैसर्गिक आपत्ती आली, पाऊस जास्ती विजा आली त्याच्यामुळे होऊ शकलो, पण आपण प्रयत्न करून हे सगळं रिझॉल्व्ह करू लवकरात लवकर. प्रभाग 1 आणि प्रभाग 2 सर ह्या नैसर्गिक आपत्तीला समोर जायला तयार आहेच, त्यांचं परिपूर्ण मतच आहे. नाही, एक ठिकाणी प्रॉब्लेम नाही, सगळ्याच ठिकाणी होते. आमची यंत्रणा पूर्ण सज्ज आहे आणि पूर्ण रात्रभर काम केलेले आम्ही. आणखी कोणाची काही अडचण असेल त्याला तत्परतेने आम्ही सॉल्व्ह करू. गेटाबाहेरील सर विद्युत पुरवठा हा शेगाव म्हणजे गावाकडनं येतो की वरवड बकालकडनं येतो? काय म्हणतो विद्युत पुरवठा जो आहे गेटाबाहेरील प्रभाग 1 प्रभाग 2 इकूनच आपल्या इथूनच आहे ना? मग शेगाव त्यांनाच आपल्या continue हा सतत वारंवार त्रास का? प्रभाग नाही, 1 च्या थोडं त्याची लाईन जास्ती लांब असल्यामुळे आणि त्याच्यामुळे कधी इन्सुलेटर फेल होते. काल जंपर तुटलं होतं त्यामुळे. सर हा कालचाच भाग नाही आहे किंवा कालचाच प्रश्न नाही आहे. जवळपास 2015 पासून 2015 ला मला वाटते की प्रभाग 1 व प्रभाग 2 च्या नागरिकांवरती 353 सुद्धा दाखल झालेली आहे. कारण फक्त एवढंच की जे सध्या ही घटना सध्या घडली 11 वर्षापासून, त्यावेळेस तीच घटना घडली होती, पण 11 वर्षात आतापर्यंतही कोणता बदल झालेला नाही. आपण वेळोवेळी सगळं काम करतोय आणि असं काही नाही की बा त्यांचीच लाईन जाते. लाईन काही प्रॉब्लेम असला तर सगळीकडे जाते, पण तेव्हाच आपण जेवढे फ्यूज कॉल आहे तत्परतेने सॉल्व्ह करतो. यांना जे लेखी तुम्ही आश्वासन दिले सर त्यावर परिपूर्ण आपण खूप प्रयत्न करू. लोकांना त्रास नाही झाला पाहिजे. आपण अगोदर बी प्रयत्न केले आणि पुढे सतत लोकांना कोणत्याही ग्राहकाला त्रास नाही झाला पाहिजे त्याची आपण काळजी घेऊ. तुम्ही बघू शकता प्रभाग 1 व प्रभाग 2 चे ग्राहक आपल्याला ह्यावेळेस त्यांनी शब्दात सांगायचं तात्पर्य एवढंच ठेवलं की 15 दिवसाच्या आत जर ह्या गोष्टीचं निवारण नाही झालं तर त्यांचं साखळी उपोषण आंदोलन हे तीव्र प्रमाणात आणखी वाढवतील. आपणही 15 दिवसाच्या नंतर त्यांना भेटूया, बघूया त्यांच्या समस्याचं निवारण झालंय किंवा नाही झालंय. तुम्ही बघता युवा क्रांती न्यूज चॅनल. प्रशांत पवार, कॅमेरामॅन डी ललित.